नमस्ते, हॅलो. आपणा सर्वांचं कांबी हायस्कूल कांबी ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आज आपण इयत्ता 6वीचा विषय मराठी आणि धडा नंबर 12वा मला मोठं व्हायचंय हा आज पाहणार आहोत. या ठिकाणी या धड्याचं आज आपल्याला फक्त प्रकट वाचन घ्यायचंय. हा धडा मी आपणाला वाचून दाखवणार आहे. नंतर तो तुम्ही वाचायचा आहे. यात येणारे कठीण शब्द तुम्ही शोधायचे आहेत. पुन्हा एकदा मी सचिन शिंदे सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि हा धडा मी वाचतो. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पान नंबर 46 धडा नंबर 12 मला मोठं व्हायचंय. लेखिका आहेत प्रियवंदा करंडे. जन्म 1946. बाल, किशोर व कुमारवयीन मुलांसाठी लेखन करणाऱ्या कवयित्री व कथा लेखिका. स्वामी विवेकानंद चरित्र, ज्ञानेश्वरांच्या गोष्टी, मी नाहीजा आणि इतर गोष्टी, बालकथा संग्रह आणि हिरोंच्या शोधात, बाई आणि टेलिफोन, कविता जन्माला येते, एकांकिका, जर ऐकताय ना, नाट्यछटा इत्यादी साहित्य प्रकाशित. मुलाला शास्त्रज्ञ व्हायचंय, शोध लावायचे आहेत, त्यासाठी तो तयारी करत आहे. परंतु घरातील सगळेजण त्याच्या कामात व्यत्यय आणतात. त्या मुलाच्या मनातील विचार या नाट्यछटेतून सांगितलेले आहेत. शास्त्रज्ञ व त्यांनी लावलेले शोध त्यांच्या योग्य जोड्या लावा. या ठिकाणी या जोड्या लावून स्वाध्यायामध्ये तुम्हाला त्या लिहायच्या आहेत. माणसानं ध्येय धरावं ते आकाशाला गवसणी घालण्याचं, खडकातून पाणी काढण्याचं. काय म्हणतेस आई? नळाचं पाणी जाईल? अंघोळ करून घेऊ? अगं पण काय, खडकातून पाणी नंतर काढू. बरं बाई, म्हणतात ना, थोर पुरुषांच्या कार्यात अनंत अडचणी उभ्या असतात. मला शास्त्रज्ञ व्हायचंय, संशोधन करायचंय, शोध लावायचेत. पण आईला मला अंघोळीला पाठवायची घाई लागली आहे. आता सांगा, न्यूटनला जर अशी घाई कोणी केली असती, तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावू शकला असता का तो? सफरचंद खाली पडताना त्यानं पाहिलं, तेव्हा त्याच्या मनात आलं, की हे सफरचंद खालीच का पडलं? वर का गेलं नाही? काय म्हणते ताई? मला वर फेकलं तर मी देखील खालीच पडेन धाडकन? बरं, बरं. तर काय सांगत होतो? न्यूटन झाडाखाली बसून शांतपणे विचार करत असताना असा त्याच्या ताईनं, आईनं, आजीनं त्रास दिला असता, तर त्याला शोध लावता आला असता का? नाही ना. आता मी देखील वैज्ञानिक शोध लावण्यासाठी घरात माझी लॅब बनवली आहे. मायक्रोस्कोप, टेस्ट ट्यूब्स, काचेची पात्रं सगळं सगळं आणून ठेवलंय. पुस्तकांचा तर डोंगरच रचलाय. आता पुस्तकं उघडून वाचायचं तेवढं काम आहे. टिपणं काढण्यासाठी कागदांचे ताव आणलेत. शाईच्या बाटल्याही तयार ठेवल्यात. काय म्हणतेस आई? आत्ताच्या आत्ता अंघोळीला उठू? नाहीतर पाणी जाईल आणि मला त्या बाटल्यातल्या शाईनं अंघोळ करावी लागेल. उद्या मी मोठा शास्त्रज्ञ झालो, की हीच ताई, हीच आई मिरवणार माझ्या बक्षीस समारंभात. काय गं ताई, चिडतेस कशाला? शास्त्रज्ञ होणं म्हणजे इतकं सोपं नाही काय? असू दे. माझा निश्चय दांडगा आहे. मी शास्त्रज्ञ होणारच. पण आत्ता कुठला शोध लावू बरं? या आधीच्या शास्त्रज्ञांनी तर सगळे शोध लावलेत. माझ्यासाठी काही काम शिल्लक ठेवलंय असं वाटत नाही. लसीकरण, अणू, परमाणू, विद्युत शक्ती. आता मी कसला बरं शोध लावू? काय म्हणतेस आई? माझी निळी पॅन्ट शोधू? कपड्यांच्या बोळ्यात सुद्धा? तू शोधलीस? काय निळी पॅन्ट शोधली? तर हाच मोठा शोध लावला मी, असं म्हणतेस? आईवर खूप उपकार होतील. आता कळतं की शास्त्रज्ञांना त्यांचे शोध लावताना किती त्रास, मनस्ताप सहन करावा लागतो ते. असाच हा धडा तुम्ही सुद्धा वाचायचा आहे.